Young Men's Moral Education Society सांगली यांच्या वतीनं आयोजित या आरवाडे फेस्टिवलच्या आजच्या सत्रासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मेघनाथाई कोरे, उपाध्यक्ष सन्माननीय हनुमंतरावजी पवार, डॉक्टर शशिकांतजी आरवाडे, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थी मित्र, मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, काळ बदला. वर्तमान काळात एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात लिहिलेलं असतं याचा भविष्यकाळ करा. भूतकाळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं आणि कंसात लिहिलेलं असतं याचा वर्तमान काळ करा. प्रश्नपत्रिकेतल्या वाक्याचा काळ उत्तरपत्रिकेत बदलता येतो, पण वास्तविक जीवनातला काळ ना पुढं नेता येतो ना मागं आणता येतो, तो फक्त एकदाच अनुभवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण हा एकदाच वाट्याला आला आहे. त्यामुळे त्याचा अचूक वापर करणं ही आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठी करतो की अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण दुर्दैवानं चरित्र कला शिकवली जात नाही. या फेस्टिवलच्या माध्यमाने आपण सिद्ध करत आहात आपल्या संस्थेमध्ये आपण फक्त जीवशास्त्रच नव्हे तर जीवनशास्त्रही शिकवत आहात. फक्त चित्रकलाच नव्हे तर चरित्र कला सुद्धा शिकवत आहात. खरं तर योग्य वेळी आमच्या पिढ्यांच्या वाट्याला योग्य ते गेलं की उद्याचा भविष्य काळ सुद्धा योग्य घडतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर अशा शालेय जीवनातला किंवा महाविद्यालयीन जीवनातला एखादा सोहळा बघितला की मला माझ्या महाविद्यालयीन दिवसातले दिवस आठवतात. ज्यावेळी मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळी पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर तो मला भेटला. म्हटला तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटला आज माझा कॉलेजमध्ये सत्कार आहे. मला काय कळेना. माझ्या बरोबर बेंचवर बसणारा पक्या आज अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, म्हटलं तुझा सत्कार काय? म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना. म्हटलं FY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला? मी त्याला परत विचारलं, बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला? तुझा सत्कार काय? खरं तर महाविद्यालयात त्याच्या सत्काराची तयारी सुद्धा चालू होती. थोडं विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं, तू शास्त्रज्ञ कसा झाला? तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिठो. पिठो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा कोण आहे? म्हटलं देव आहे. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत या नावानं देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी पेरता येतात, प्रेरणा देता येतात. आम्हाला काहीतरी करण्याचा, करून दाखवण्याचा काळ जो असतो तो हा. काहीतरी करावं, घडवावं, घडवून दाखवावं ही उर्मी जी नव्या पिढीत पेरता येते तो नेमक्या या काळामध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थानं या काळामध्ये मुलांना जे हवं ते जर आम्हाला देता आलं तर उद्याची पिढी खऱ्या अर्थानं आम्ही घडवू शकू. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जगाच्या पाठीवर जेवढी मोठी माणसं झाली त्या मोठ्या माणसांचं बालपण हे अशा प्रेरणाने आणि प्रेरक माणसांच्या सानिध्याने घडलंय. ही गोष्ट आपण सहजपणे लक्षात घेतली पाहिजे. खरं तर काही मानववंश शास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ आणून तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला बनवून दाखवतो. म्हणजे हवं ते घडवता येतं, हवं तसं घडवता येतं. मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आम्हाला हवा तसा आकार देता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फक्त आम्ही ठरवायला हवं नेमकं काय करायचं आहे.
काय घडवायचं आहे हे आम्हाला कळालं की मग आम्ही हवं ते करू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं होतं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. बस त्यानं त्याच ध्येयाला आपल्या आयुष्याचं लक्ष बनवलं आणि तिथून पुढचा काळ त्यांनी फक्त फलंदाजीकडे लक्ष दिलं. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण इयत्ता 9वीत असताना त्याला कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्याला त्याचं ध्येय गवसलं. तो तिथून फक्त गोलंदाजीचा सराव करायला लागला. तोही भारतीय संघामध्ये सामील झाला. पण हा इरफान पठाण सचिन तेंडुलकर एवढं यश मिळवू शकला नाही का? कारण उशिरा सुरुवात झाली. तेंडुलकरनं 4थीत सुरुवात केली, इरफाननी 9वीत सुरुवात केली. तुम्ही जेवढ्या लवकर तुमचं ध्येय ठरवाल, जेवढ्या लवकर तुमचं लक्ष निर्धारित कराल, तितक्या लवकर तुम्ही उंचीवर पोहोचाल, अधिक उंचीवर पोहोचाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिली यशाच्या दिशेनं जायचं जर पहिलं पाऊल कुठलं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट मुळात आपल्यात काय आहे ते ओळखायला शिका. परमेश्वरानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक दिलेलंच आहे. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. कुणामध्ये निर्णय क्षमता असेल, कुणामध्ये संघटन क्षमता असेल, कुणामध्ये कार्यक्षमता असेल, कुणात कल्पना क्षमता असेल, कुणात नेतृत्व क्षमता असेल. आहे काही ना काही आहे. सगळेच गुण कुणामध्ये नसतात कधीच सगळे, पण एक ना एक गुण प्रत्येकात हमखास असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. आपल्यात काय आहे हे ओळखायला यायला हवं. मुळात शिक्षण या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याला आपण एज्युकेशन म्हणतो, हा एज्युकेशन 3 लॅटिन शब्दापासून मिळून बनला आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं एकत्रित घडतात त्याला असं आम्ही शिक्षण असं म्हणतो. पण अलीकडच्या आमच्या शिक्षणाची अवस्था अशी आहे, मुळात आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का? सुप्त गुण सापडले तर त्याचं संवर्धन होतं का? संवर्धन झालं तर त्याला योग्य व्यासपीठ मिळतं का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. खरं तर आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याला क्रीडा खेळाची आवड आहे त्याला मी गणिताचे प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला नृत्याची आवड आहे त्याला मी इंग्रजीची भाषांतर पाठ करायला सांगतो. ज्याला खरंच खेळाची आवड आहे त्याला मी इतिहासातला तज्ञ हो म्हणून सांगतो. ज्याला खरंच इंग्रजीची आवड आहे त्याला तू सचिन तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो. म्हणजे मुळात आमच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नव्हे का? हा सगळ्यात मोठा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, म्हणजे मी नेहमी सांगतो आज आमच्या अलीकडच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे. मी परवा रस्त्याने निघालो होतो. चालता चालता एका घरातून अचानक भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडण नवरा बायकोचं होतं. आता खरं तर सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण त्यांचा विषय इतका उत्तम होता की आपोआप कान त्यांच्या भांडणाकडे गेले. बायको तावातावाला सांगत होती काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हणत होता तू गप, तुला कळत नाही, दवाखाने ओस पडायला लागले डॉक्टरांचे, त्याला इंजिनियर करायचं, इंजिनियर लोकांना चांगली संधी आहे. बायको म्हणली ते काय नाही, डॉक्टरच करायचं. नवरा म्हणला ते काय नाही, इंजिनियरच करायचं. दोघांचा वाद एवढा वाढला, शेजारी पाजारी जमा झाले. 4 शेजारी बायकोच्या गटाचे, 4 शेजारी नवऱ्याच्या गटाचे. एक गट म्हणे बरोबर आहे तुमचं, डॉक्टरच करा. दुसरा म्हणे बरोबर आहे, इंजिनियरच करा. गर्दी वाढली, बाहेरची माणसं गोळा झाली. बघता बघता घरातली गर्दी रस्त्यावर आली, रस्त्यावर माणसं वाढली. परत वाद चालू झाला, डॉक्टर करा, इंजिनियर करा. बघता बघता रस्ता बंद झाला, वाहतूक काढली, ट्रॅफिक जाम झालं. कुणीतरी पोलिसांना फोन केला, ट्रॅफिक जाम आहे. पोलीस धावत आले, भांडणाच्या मूळ उगमापर्यंत पोहोचले. या नवरा बायको जवळ आले, वीळ विषय कळाला. तसा तो फौजदार म्हणला काय भांडायचं कारण काय, एवढी गर्दी जमवायचं कारण काय? बायको म्हटली हे बघा माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे. नवरा म्हटला तिला काय, तिचं काय लक्ष देत आहे, माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं आहे. तसा फौजदार वैतागून म्हणाला तुम्ही दोघंही गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली तो अजून जन्माला यायचा आहे. आमची अलीकडची परिस्थिती अशी आहे, एक तर यात 2 गोष्टी दिसतात. एक वाढती शैक्षणिक स्पर्धा की आमचा मुलगा जन्माला यायच्या आधीच त्याच्या शिक्षणाची काळजी आई वडिलांना करावी लागते, हा एक भाग झाला. पण आपल्या मुलानं काय व्हावं हे मुलगा ठरवत नाही, तर आईला काय वाटतं, वडिलांना काय वाटतं याच्यावर त्याच्या आयुष्याची पुढची प्रवाह रेषा ठरते. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मुळात त्या विद्यार्थ्यांमध्ये काय आहे याचा शोध घेणं ही सगळ्यात महत्वाची. काही लोकांना लवकर कळतं,
सचिन तेंडुलकरला जसं चौथीत कळालं तसं काही लोकांना हायस्कूलला असतानाच कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रगती चालू करतात. काही लोकांना कॉलेजला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हालचाल चालू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं सुरुवात करतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं काय जमतंय का बघतात. आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आले तसे निघून जातात. खरं तर एक गोष्ट लक्षात घ्या, जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. याचं कारण असलं की त्या परमेश्वरानं असंख्य अलौकिक गुण देऊन पाठवलंय, पण दुर्दैवानं आपल्यात हा अलौकिक गुण आहे याचा पत्ता त्याला लागलाच नाही. तो गुण त्याच्या बरोबरच स्मशानात गेला आणि तिथंच वापराविना पडून राहिला. ज्या अलौकिक गुणामुळे जगामध्ये समृद्धी येऊ शकली असती, ज्या अलौकिक गुणामुळे जग बदलू शकलं असतं, पण दुर्दैवानं त्या गुणांचा वापरच न झाल्यामुळं तो गुण तिथंच स्मशानात पडून राहिला. जगात सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यामुळे मुख्यत्वे आमच्या मुलांमध्ये काय आहे त्याचा शोध घेणं ही आमची पहिली जबाबदारी आहे. सत्वाची ओळख ज्याला आपण म्हणतो, रस्त्यानं चालताना मी सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे, अरे तू त्याला ओळखून आहे, पण स्वतःला ओळखलंयस का? स्वतः काय आहे, कुठली क्षमता आहे, काय करू शकतो, काय दाखवू शकतो, या सगळ्यांचा समुच्चय आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये कुठंतरी लक्षात आला पाहिजे. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्या अगोदर त्यांची नैसर्गिक कल चाचणी घेतली जाते. म्हणजे मुळातच नैसर्गिक त्याच्यात काय आहे याचा शोध घेतला जातो आणि त्याला त्याच्या गुणांच्या दिशेनंच पाठवलं जातं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. 10वी नंतर अमेरिकेतल्या एखाद्या मुलाला वाटलं नाही मला पुढे शिकायचं नाही, मला फक्त चित्र काढायची आहे, त्यांचं सरकार त्या मुलाला सांगतं बिनधास्त चित्र काढ, शाळेत जायची गरज नाही, पुढे शिकायची गरज नाही, आणि त्याला महिना $1,500 स्कॉलरशिप सरकारच्या वतीनं दिली जाते. म्हणजे साधारणपणे महिन्याला त्या विद्यार्थ्याला त्याचा गुण जोपासण्यासाठी ₹1,50,000 शिष्यवृत्ती सरकार देतं. कारण या गुणांची राष्ट्राला गरज आहे, तो गुण विकसित झाला पाहिजे. आणि म्हणूनच 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिक मध्ये एखादं नाही तर दुसरं स्वर्ण पदक मिळतं, पण 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते त्यांच्या विद्यार्थ्यांमधले नैसर्गिक गुण शोधतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर अरुण दाते नावाचे भावगीत गायक आपल्याला माहिती असतील. हे अरुण दाते इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होते. त्यांचे वडील भैयासाहेब दाते मोठा प्रसिद्ध आणि रसिक दिलाचा माणूस, श्रीमंती इतकी अफाट की तिजोरीचं दार उघडलं की नोटा धडधड खाली पडायच्या, इतकी अफाट श्रीमंती. अशा श्रीमंत माणसाचा अरुण दाते नावाचा मुलगा जो इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला होता, 2ऱ्या वर्षात ते नापास झाले. आता वडिलांना काय सांगाल, एवढी प्रतिमा आहे वडिलांची, आता वडिलांना काय वाटेल. अरुण दाते दपकतच घरी आले. वडिलांनी आलेल्या विचारलं, अरुणराव आज तुमचा निकाल होता, काय झालं? तसे अरुणराव मान खाली घालून म्हणाले, नापास झालो. भैयासाहेब दातेंनी ऐकलं, पोटाच्या खिशात हात घातला आणि 100 रुपयाची कोरी करकरीत नोट काढली आणि अरुण दातेंच्या हातावर ठेवली. जा पेढे घेऊन या. अरुण दातेंना वाटलं नापास झालो हे ऐकलं नाही का काय. त्यांनी परत मोठ्याने सांगितलं, बाबा नापास झालोय. हो हो ऐकलं, जा पेढे घेऊन या. अरुण दातेंना काय कळेल, ते चालत चालत 100 रुपये घेऊन बाजारात गेले, 100 रुपयाचे पेढे घेऊन यायला लागले. पण परत डोक्यात एकच विचार, नापास झालोय आणि बाबांनी पेढे कसे आणायला सांगितले, नीट ऐकलं नाही का काय. परत घरी आले, वडिलांपुढे पेढ्याचा तो बॉक्स ठेवला आणि अरुणरावांनी वडिलांना विचारलं, बाबा मी नापास झालोय, मग तुम्ही पेढे आणायला कसं सांगितलं. तसे भैयासाहेब दाते म्हणाले, अरुणराव तुमच्या वर्गात मुलं किती. अरुणराव म्हणले 50. त्यापैकी पास किती झाली. म्हणले 30. आणि नापास किती. माझ्या सहित 20. अरुणराव मला फक्त एक सांगा, त्या पास झालेल्या 30 जणांपैकी किंवा तुमच्या वर्गातल्या एकूण तुम्हाला सोडून 49 जणांपैकी किती जणांना तुमच्यासारखं गाता येतं. अरुणराव म्हणले एकालाही नाही.
हे पेढे त्यासाठी आहेत. अरुणराव इंजिनियर हजारो होतील, डॉक्टर हजारो होतील, पण भारावून टाकणारा आवाज तो एकच असतो. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे हे गीत अरुणदातीने गायलं आणि आत्महत्या करायला गेलेली माणसं त्या सुराने परत आली. ही सगळ्यात मोठी ताकद असते. तुम्ही गर्दीतले एक होऊ नका, तुमच्या माग कशी गर्दी येईल असं कार्यक्षेत्र निवडा आणि तो गुण तुमच्यात आहे आणि असतोच. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा स्वतःला शोधणं, स्वतःमध्ये कुठला गुण आहे ते पाहणं आणि त्याचा विकास करणं ही सगळ्यात महत्वाची शिक्षणाची पहिली पायरी आहे. आम्हाला ते निर्माण करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. खर तर जशी तुमची शाळा सगळे विषय तुम्ही शिकता, तशी पक्षाप्राण्यांची एक शाळा होती. त्या शाळेत 3 प्रमुख विषय होते. जसे तुमच्याकडे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल असे विषय असतात, तसे त्या पक्षाप्राण्यांच्या शाळेत 3 प्रमुख विषय. पहिल्या विषयाचं नाव उडणे, दुसऱ्या विषयाचं नाव धावणे आणि तिसऱ्या विषयाचं नाव पोहणे. शाळा सुरू झाली, ऍडमिशन चालू झाली आणि मग त्या शाळेमध्ये बदक नावाचा पहिला पक्षी विद्यार्थी म्हणून आला. शिक्षकांनी त्याला सांगितलं, हे बघ 3 कंपल्सरी विषय आहेत, उडणे, पोहणे, धावणे. बदक म्हटला, मी पोहू शकतो उत्तम, पण मला उडणे कसं जमायचं? शिक्षक म्हणले, अरे पक्षी आहेस ना, मग उडणं जमलंच पाहिजे, कारण पक्षी उडणारच असतो, जो उडतो त्यालाच पक्षी म्हणतात. तू कसं म्हणतोय उडणं जमणार नाही, जमेल तुला. आणि तिसरा धावणे. बदक म्हटला, गुरुजी पोहण्याचा आपला हात कोण धरू शकत नाही, उडणे पक्षी उडतो खरे पण आपली रचनाच तशी नाही, हा धावू शकतो. शिक्षक म्हटले, मग काय अडचण आहे, हे बघ पोहणे तर तुला जमतायच, धावण्याचा सराव केला तर त्यातही पास होशील आणि धावता धावता एकदा वेग पकडला की आपोआप उडणंही जमतंय तुला, काळजी करू नको, आम्ही आहे ना, बघून घेऊ. सराव सुरू झाला. शिक्षकांनी परत सांगितलं, हे बघ पोहणे तुला येतच ना, जास्त लक्ष देऊ नको त्या विषयाकडे, ते जमतंयच, धावण्याचा सराव कर जास्तीत जास्त आणि धावता धावता मग पुढचं उडण्याचं बघू. या बदकानं वर्षभर स्वतःच्या नैसर्गिक गुणाला बाजूलाच ठेवलं, पोहणं जमतंयच, धावण्याचा सराव करत राहिला. इतका सराव करत राहिला की तो धावूनच इतका दमायचा की पुन्हा भरारी घ्यायची ताकदच त्याच्यात राहायची नाही. वर्ष असंच गेलं. वर्षाच्या शेवटी परीक्षा झाली. पोहणे अंगभूत गुण होता, ज्याच्यात बदकाचा हातच कोण धरू शकत नव्हता, पण वर्षभर सरावच न केल्यामुळं बदक पोहण्यात कसाबसा काठावर पास झाला. धावणे त्याचा अंगीभूत गुणच नव्हता, नापास. आणि उडणे प्रश्नच नाही पास व्हायचा. कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या पोरांची आम्ही बदकं तर करत नाही ना, त्याच्यात पोहण्याचा गुण आहे ना, मग त्याला विकसित करा ना. ऑलिम्पिक मध्ये पोहण्यामध्ये स्वर्ण पदक त्याला मिळू द्या ना, अडचण काय आहे? पण जे त्याच्यात नाहीच आहे ते त्याच्यावर थोपवण्याचा, जबरदस्तीने करून घेण्याचा प्रयत्न केला तर शिक्षणातली त्याची रुची बाजूला जाते आणि शिक्षण कंटाळवाणं होतं. नको ते नकोच ही धारणा विद्यार्थ्यांची होते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये आमची मुलं बदक होणार नाहीत याची काळजी घेणं, त्याच्या नैसर्गिक गुणांचा विकास करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा एक पक्षी त्यांच्या शाळेत आला, ज्याचं नाव होतं खारुताई. शिक्षकांनी खारुताईला सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. खारुताई म्हणली, मी धावू शकते उत्तम, आपला हातच कोण धरत नाही, पण उडणे कसं जमायचं आणि पोहणे उडून मरेल ना. शिक्षक म्हणले, बरोबर आहे तुझं, पण विषय कंपल्सरी आहे, 3 विषयात पास झाल्याशिवाय तुला पासच म्हणता येत नाही, ऍडमिशन तर घे, बघू आपण. आता खारुताई पळू शकते वेगात, उत्तम पळू शकते, पण उडणे आणि पोहणे काही गुणच तिच्यात नाहीत. पण तरी अभ्यास चालू झाला. एकदा खारुताई पळत 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 वेगात गेली आणि पळत पळत तशी ती सरसर झाडावर चढली. झाडावर चढल्यानंतर ती एका फांदीवर गेली आणि वरच्या फांदीवर पोहोचल्यानंतर तिनं वरून खालच्या शिक्षकाला प्रश्न विचारला, मी आता वरून खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बसेल? शिक्षक म्हटले, हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आहे, उडी नेहमी खालून वर होते, वरून खाली नाही, जमणार नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? विद्यार्थ्यांची जिज्ञासाच आमचं शिक्षण मारून टाकत आहे की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आज आमच्याकडे निर्माण झाली. हे असंच झालं तरच बरोबर. तू म्हणतोयस ते
केलं तर बरोबर नाही, ही आमची सगळ्यात अडचण आहे. अहो मुलं फार पुढची आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या आवारात फिरत होतो. एका पायरीवर एक पोरगा निवांत बसला होता. मी चालता चालता त्याला म्हणाल, काय रे निवांत बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? आणि म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटला केला अभ्यास मग काय होईल? अरे म्हटलं विषय सोपा जाईल. बरं म्हटला गेला विषय सोपा मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटलं गेले पेपर सोपे मग काय होईल? अरे म्हटलं मार्क चांगले पडतील. बरं म्हटलं पडले मार्क चांगले मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे ते विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आत्ता काय चाललंय? आता पायरीवर आरामातच आहे की. हा सगळा उद्योग कशासाठी करायचा? निवांत आरामात राहण्यासाठी. मग आता काय करतो? त्याच्या जिज्ञासेचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे. का वरून खाली उडी नाही होऊ शकत? ती खालूनच का? माझी सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये? आमच्या पोरांच्या कुठल्याही शास्त्राची पुस्तकं काढून बघा, न्यूटन्स लॉ, डार्विन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडतो. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे. 12 वर्ष मी फिजिक्स शिकवलं, पण मला शिकवताना असं कधीच नाही आलं पाटील्स फॉर्म्युला, देशमुख रूल. का पाटील, चव्हाण, मोरे यांनी शोधच लावले नाही का? कुठल्याही शास्त्राच्या पुस्तकात त्यांचे नियमच नाहीत. एखादा शोध असं नाहीच आहे का? आमच्याकडे जिज्ञासेला प्रोत्साहनच दिलं जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही प्रत्येक जण झाडाखाली बसतो. झाडाखाली बसल्यावर कधी ना कधी झाडावरचं फळ खाली पडलेलं आम्ही बघितलं असेल, पण फळ खालीच का पडतं असा विचार आमच्या मनात कधी आलाच नाही. आणि जरी आला असला आणि आमच्या वडिलांना विचारलं असलं, बाबा खाली उगा खायचं बघ, कशाला नसते चौकशा पाहिजे तुम्ही, आमची जिज्ञासा तिथंच मारून टाकली जाते. आमच्याकडे न्यूटन कसा तयार होईल, तो न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लावेल, हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. एक पोरगा शेकोटी, थंडीच्या दिवसात शेकोटीच्या पुढे बसला होता, शेकत होता. पण त्या शेकोटी पुढे शेकता शेकता त्याच्या लक्षात आलं की एखादं लाकूड धडधड धडधड पेटतं आणि पटकन संपून जातं. पण एखाद्या पेटत्या लाकडावर जर माती टाकली तर ते लाकूड नुसतंच धुमसत राहतं. ते बराच वेळ उष्णता देतं, पण पटकन जळत नाही, पटकन संपत नाही. त्या पोराच्या डोक्यात एवढीच गोष्ट आली, लाकूड धडाधड पेटलं की पटकन संपतं, पण त्याच लाकडावर माती टाकली तर ते लाकूड फक्त धुमसत राहतं, पण अपेक्षित असणारी उष्णता आणि प्रकाश मात्र देतं, पण लाकूड पटकन संपत नाही. त्यानं शेकोटीतला हाच नियम स्वतःच्या बुद्धीत ठेवला. हे का घडतंय त्याचा त्यांनी शोध घेतला आणि त्याला असं कळालं की ऑक्सिजन जोपर्यंत अखंडित लाकडाला मिळतोय तोपर्यंत लाकूड धडधड पेटतं, आणि तो मिळणारा ऑक्सिजन जर आपण खंडित केला तर ते लाकूड धुमसत राहतं. या ऑक्सिजनच्या खंडित आणि अखंडितपणाचा प्रयोग त्यांनी वास्तवात उतरवला. आणि एडिसन नावाच्या त्या मुलानं एका काचेच्या निर्वात पोकळीमध्ये एक तार टाकली आणि त्या तारेला विद्युत प्रवाह जोडला आणि विद्युत प्रवाह चालू केला. त्याच्या असं लक्षात आलं की तार तप्त झाली, ती लाल 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 होत फुलत राहिली, पण जळाली नाही, कारण तिला त्या निर्वात पोकळीमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही. आणि हा प्रयोग त्याचा यशस्वी झाला आणि जगात बल्बचा शोध लागला. ज्या दिवशी हा बल्बचा शोध लागला त्या दिवशी हे विश्व उजळून निघालं. एडिसनला लाकडावर माती टाकल्यावर लाकूड का धुमसतं याची जिज्ञासा जर लागलीच नसते तर या देशात नव्हे तर या जगात प्रकाशाचा शोध कधीच लागला नसता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जिज्ञासा जागी झाली पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा जागृत ठेवली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जो प्रश्न विचारतो त्याची जिज्ञासा जागी असते.
जे प्रश्न विचारत नाही, ज्यांना प्रश्नच कधी पडत नाहीत, ती माणसं आयुष्यात कधीच काही करू शकत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. प्रश्न पडायलाच हवेत, हा सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्यात महत्वाचा. तिसरा एक पक्षी त्या प्राण्यांच्या शाळेत आला, ज्याचं नाव होतं पोपट. शिक्षकांनी सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. पोपट म्हटला मी उडू शकतो उत्तम, पण धावायचं काय करायचं, आणि पोहणे शक्यच नाही. शिक्षक म्हणले कंपल्सरी विषय, 3 विषयात पास झाला तरच तुला पदवी मिळणार, असं एकाच विषयात पास होऊन नाही जमणार. पोपट म्हणला शाळाच नको तुमची. पोपट निघाला माघारी. शिक्षकांना प्रश्न पडला, म्हणजे विद्यार्थी जर असे पळून गेले तर पटसंख्या भरणार नाही, वर्ग चालणार नाही, शिक्षक टिकणार नाही, याला जाऊन देऊन उपयोग नाही. त्याला त्यांनी धरून आणला आणि परत जाऊ नये म्हणून सरळ पिंजऱ्यात ठेवला. पटसंख्या भरली पाहिजे. आता पोपटाचा अंगीभूत गुण काय आहे, उडणे, पण पिंजऱ्यात ठेवल्यामुळे त्याचा नैसर्गिक गुणांकडे दुर्लक्षच, पिंजऱ्यातच कायम. आता पिंजरा जर पोपटाचा तुम्ही कधी बघितला तर त्यात एक हलता पाळणा असतो. कायम पोपट त्या पिंजऱ्यातल्या हलत्या पाळण्यावर बसून बसून एक नवाच गुण शिकला. हलत्या झोपाळ्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं. वर्ष झालं, शिक्षक म्हणले आता परीक्षेला तर याला बाहेर काढू. पिंजऱ्याचं दार उघडलं, पोपट बाहेर कुठं येतोय. वर्षभर आतच राहिल्यामुळे बाहेर पडायचा त्याचा गुणच संपून गेला, पण तरी शिक्षकांनी बाहेर काढलं. पण वर्षभर आतच राहिल्यामुळे पोपट्याला उडताच येणार, त्याच्या नैसर्गिक गुणांचा विकासच नाही. तो कसा तरी बाहेर पडला आणि धडपडते का फांदीवर पोचला. पण फांदीवर पोचल्या त्याने पहिलं काम केलं, त्या फांदीला घट्ट सुरक्षित धरून राहिला. कारण वर्षभर पाळण्यात तेवढं शिकला होता, सुरक्षित घट्ट धरून कसं बसायचं. आमच्या पोरांचं सुद्धा नेमकं असं, पदवी घेतली की पहिली सरकारी नोकरी, सुरक्षित घट्ट आयुष्य, दुसरा विषयच नाही. नवं काहीतरी करावं, वेगळं काहीतरी करावं, नव्या वाटा चोकाळाव्यात, नवं काहीतरी साकार करावं, हा विषयच नाही. आमचा सततचा त्याच्यावर जो संस्कार आहे तो एकच आहे की सुरक्षित आयुष्य. शिक्षण कशासाठी, नोकरी मिळवण्यासाठी. नोकरी कशासाठी, पगार, कमाई, आयुष्य जगण्यासाठी. जोपर्यंत आम्ही आमच्या शिक्षणाचा वापर पैसे कमावण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी करू, तोपर्यंत आमचा विद्यार्थी ज्ञानवंत कधी होऊ शकणार नाही. कारण शिक्षणाचा वापर जगण्यासाठी म्हणजे पैसा, कमाई याच्यासाठी नव्हे, तर स्वतःला बुद्धिमान होण्यासाठी, विद्वान होण्यासाठी जोपर्यंत आम्ही करत नाही, आम्ही आता फक्त पोपटपंची करणारे पोपट बनवतो आहोत. दुसरं त्यातून काही घडत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही विद्यार्थ्याला ज्ञानवंत बनवलं पाहिजे, जो इतरांसाठी काम करेल, जो समाजाच्या विकासासाठी धडपडेल, काहीतरी नवं साकार करेल. ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी संकल्पना आहे. नव्या वाटा, नव्या गोष्टी, नव्या रचना, नव्या संरचना, याच्यामध्ये नव्या विद्यार्थ्यांनी जर काही केलं तर निश्चितपणे उद्याचं विश्व आम्हाला सर्वोत्तम घडवता येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पोपट नकोत आम्हाला फक्त पोपटपंची करणारे. कारण 10वीचा अभ्यासक्रम जर त्याला नंतर 5 वर्षांनी विचारला तर त्याला काही सांगता येत नाही. ते आता 10वीत होतं, लक्षात आहे का, तू शिकला कशाला. आमचं आताचं शिक्षण त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये अजिबात उपयोगी पडत नाही, असाही सातत्यानं आलेख केला जातो. याचं कारण सुद्धा नेमकं तेच आहे. आमचे पोरं पोपट नको व्हायला, ही प्रामुख्याची गोष्ट आहे. शेवटचा एक पक्षी त्यांच्या शाळेमध्ये आला, ज्याचं नाव होतं कोकिळा. शिक्षकांनी सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. कोकिळा म्हणाली, अहो मला ते तुमचे विषय जमतील असं वाटत नाही, पण मी उत्तम गाऊ शकतो. माझा जन्मजात गुण आहे गाण्याचा. तुमच्याकडे गाण्याचा विषय नाही का. आमच्याकडे अडचण अशी आहे, आमच्या विद्यार्थ्यांचे आहे त्याचा विकास करणारी प्रक्रिया केंद्र आमच्याकडे कुठेही नाही. त्याच्यात जे नाही ते त्याच्यावर थोपवण्याची केंद्र मात्र आमच्याकडे जास्त आहे. त्यामुळं कोकिळा गायची उत्तम, पण तिला मार्गदर्शन नाही. धोनी झारखंड मधल्या छोट्याशा गावातला मुलगा, पण तो आज भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान बनला. तुम्ही जेवढे महापुरुष बघा,
ही काही शहरातनं तयार झालेली माणसं नाहीत, प्रशिक्षणातनं उभारलेली माणसं नाहीत, मार्गदर्शनातनं साकार झालेली माणसं नाहीत. ही तळागाळातली, खेड्यापाड्यातली, ग्रामीण भागातली माणसं आहेत की जी स्वतःच्या अंगभूत गुणांच्या बळावर प्रकाशात आली आणि त्यांनी विश्व उजळून दाखवलंय. आमच्यात आहे त्या असण्याचा शोध घ्यायला हवा. फक्त ग्रामीण भागातल्या आमच्या पोरांची अडचण कोकिळेसारखी झालीये. कोकिळेमध्ये अलौकिक गुण आहे, उत्तम गाण्याचा, पण ती रंगानं काळी आहे. त्यामुळे ती सतत न्यूनगंडात आहे. आपण रंगाने काळे आहोत, रंगाने काळे आहोत, रंगाने काळे आहोत. बस त्या एका गुणाच्या न्यूनगंडामुळं तिच्यात उत्तम असणाऱ्या गुणांकडे तिचं दुर्लक्ष होतं. सबब तो यशस्वी होत नाही. ही आमची अडचण. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांचं नेमकं असं झालंय. शहरातली मुलं इंग्रजीत फाडफाड बोलतात, आम्ही ग्रामीण भागातली, आम्हाला इंग्रजी जमत नाही. सबब आम्ही त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही. या न्यूनगंडानं आमची पोरं पछाडलेली आहेत. हा न्यूनगंड एकदा बाहेर काढला पाहिजे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या ग्रामीण भागातला मुलगा कुठंच मागं नाही. हे खऱ्या अर्थानं अनेक वेळा सिद्ध झालंय. मी खरं तर आपल्या संस्थेचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन एवढ्यासाठी करतो की कदाचित इतरांच्या संस्था आर्थिकदृष्ट्या सबल असणाऱ्या पालकांच्या पाल्याला घडवत असतील, पण आपण मात्र ज्यांची परिस्थिती नाही किंवा जे आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत अशा मुलांना ज्ञानाचा प्रकाश देत आहात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण अशा मुलांचे अलौकिक गुण बाहेर काढत आहात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणे या असंख्य कोकिळा या आपल्या संस्थेतनं बाहेर पडतील, ज्या जगाचं विश्व भारावून टाकतील. पण शेवटचा एक पक्षी या शाळेत आला ज्याचं नाव होतं गरुड. शिक्षकांनी सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. गरुड म्हटला, गरुड झेप, त्या शब्दातच सगळं. माझ्या पुढं नाहीच आहे कोण. धावणे गरजच नाही हो. आभाळातनं असा सूर मारतो, पत्ता लागत नाही माझ्या वेगाचा. आणि पोहणे, समुद्रातल्या माशालाही कळत नाही मी आलो कधी त्याला घेऊन गेलो कधी. शिक्षक म्हटले नाही, तुझं सगळं बरोबर जरी असलं तरी वर्ष शाळेत काढावंच लागेल. नाही जमाच. गरुड बाहेर पडलं. 4 भिंतीच्या आतली शाळा आम्हाला ज्ञानवंत बनवेल, पण 4 भिंतीच्या बाहेरची शाळा आम्हाला जगण्याचं तत्वज्ञान शिकवेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शिकणं ही महत्वाचीच गोष्ट आहे, पण कुठलीही महत्वाची गोष्ट शिकता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आमच्या विद्यार्थ्यांना अनुभवच द्यायला हवेत, हे सगळ्यात महत्वाचं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये शून्यातनं विश्व उभा केलं. हे कशाच्या बळावर? हा गरुड माहिती आहे. गरुड घडतो तरी कसा? गरुडाची आई तिच्या पिलाला जन्म देते आणि ज्या क्षणी ते पिलू जन्माला येतं त्याच्या दुसऱ्या क्षणी त्याची आई त्याला आपल्या पंजात उचलते आणि सरळ आसमानात भरारी घेते. ते गरुडाचं नुकतं जन्माला आलेलं पिलू, ज्याला आभाळ म्हणजे माहित नाही, वारा म्हणजे कळत नाही, श्वास घ्यायला काही पत्ता नाही, जमीन म्हणजे काही माहिती नाही, अशा नुकत्या जन्माला आलेल्या त्या पिलाला त्याची आई उचलून भर 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 आसमानात घेऊन जाते. ते पिलू फक्त इकडे बघत राहतं की इतक्या अफाट उंचीवर जाते, इतक्या अफाट उंचीवर, आणि नुकत्या जन्माला आलेल्या पिलाला सरळ पायातनं सोडून देते. तर सरसर सरसर खाली 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 येतं. त्याला कळतं आता आपटणार, कोसळणार, कपाळ मोक्ष होणार, संपणार. तो वेग त्याला सहन होत नाही. त्या ताईला साथ घालतं, याई 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 ये ना, याई पकड ना, याई सांभाळ ना, याई सावरना, ए आई आई ये ना ग. पण ते गरुडाची आई वरच्यावर फक्त घिरट्या घालत राहते आणि ते पिलू सर 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 खाली खाली येत राहत. ते पिलू आर्थतेला हाक मारत, आई ए आई ये ना, ए आई. पण ते गरुडाची आई येत नाही. ते पिलू भयान वेगात खाली खाली येत. आता आपटणार, कपाळ मोक्ष होणार, संपणार, आणि त्या पिलाला कळून चुकतं आपली आई येणार नाही. आणि ज्या क्षणी ती येणार नाही हे कळतं त्या क्षणी ते पिलू सगळी शक्ती एकवटतं, स्वतःचे पंख असते असते बाहेर काढतं. बघता बघता वाऱ्यावर स्वार होतं, पुन्हा शक्ती एकवटतं आणि त्या सगळ्या वाऱ्याला भेटत एक गिरकी घेतं आणि बघता बघता भरारी मारतं. वर आईला सांगतं, आई जमलं ग. गरुड घडवायचं
अनुभवांच्या आहारात त्यांना मोकळं सोडायला तेव्हा घडते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हल्ली आमची पद्धत जरा अडचणीची झाली. सगळी पिढीच सावली. म्हणजे मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, पडशील. मग करू काय? टीव्ही बघ. आमची सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये? आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या पिढीला सध्या वागवतोय त्या पद्धतीतनं आमच्या पोरांच्या क्षमताच आम्ही विकसित होऊ देत नाही. जिज्ञासा तर नाहीच, पण त्याच्यात अंगभूत ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास सुद्धा होत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात. आमची मुलं कशात जास्त रमतात? मध्यंतरी कोरोनाच्या 2 वर्षामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा श्री गणेशाचा. शिक्षकांकडे आणि विद्यार्थ्यांकडे सुद्धा मोबाईल्स आले. पण या मोबाईल्समुळं आम्ही आमच्या पोरांच्या क्षमता अक्षरशः संपून टाकल्या. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एखादी गोष्ट जर आठवायची असेल तर पूर्वी आम्ही विचार करत होतो, आता आम्ही विचार नाही करत. आता गुगलच्या व्हॉइसवर आम्ही लगेच कळवतो याचं उत्तर काय, दुसऱ्या क्षणात आमच्याकडे येतं. पूर्वी आम्ही आकडेवारी करायचो, गुणाकार करायचो, भागाकार करायचो, तोंडी करायचो. आता कोण विचारच करत नाही तसं करायचा. तो कॅल्क्युलेटर काढतो, सरळ आकडेमोड करतो. स्वतःच्या मेंदूचा वापरच आम्ही होऊ देत नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी शोकांती. विल्यम जेम्स असं म्हणतात की मनुष्य आपल्या क्षमतेच्या फक्त 25% वापर करतो. म्हणजे 75% क्षमता सध्या वापरतच नाही आम्ही. आणि आईन्स्टाईन असं सांगतात की मी माझ्या बुद्धिमत्तेचा फक्त 10 ते 15% वापर केला. मग 10 ते 15% बुद्धिमत्तेचा वापर करून आईन्स्टाईन जर एवढे प्रचंड शोध लावत असतील तर माणसानं 100% बुद्धी क्षमतेचा वापर केला तर जग किती बदलू शकतो याचा सहज आम्हाला विचार येईल. पण या क्षमता प्रवाहित करणं, या क्षमता वापरणं ही अलीकडची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवाने या सगळ्या टेक्नोसेवी जगात आम्ही आमच्या क्षमतांना मर्यादा घालतो आहोत, कुंपणं घालतो आहोत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने विचारलं 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं नेमकं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं पळशील का? करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय? 100 मीटर तर पळायचं आहे. हो करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल? 2 मिनिटं अंतर बघून म्हटला 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचं आहे. हो तेच सांगितलं ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे म्हटलं 100 मीटर पळायचं आहे. हो सांगितलं ना. तेवढ्यात त्याचा एक मित्र धावत आला. हे पळ कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 100 मीटर पळायला 7 सेकंद लागतात, तू 5 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकट चांगली आहेत. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. जर घडायचं असेल तर संकटांशीच झुंजायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. तुमच्या क्षमता विकसित करायची, संकटांशीच लढायला हवं तुम्ही. हे सगळ्यात गरजेचं. तुम्हाला माहिती आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10 वर्षापूर्वी वाचलेलं कुठलंही पुस्तक त्यांना 10 वर्षानंतर विचारावं. 10 वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचा ते अचूक संदर्भ द्यायचे 10 वर्षानंतर. लोक म्हणायचे किती अफाट बुद्धिमत्ता, काय विलक्षण स्मरणशक्ती आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. माझा पुस्तकाचा व्यासंग पूर्ण करावा म्हणून माझे वडील रामजी बाबा कैक वेळा कर्जबाजारी झाले. माझी इच्छा असायची पण परिस्थितीमुळे मला पुस्तकं घेता यायची नाही. पण लहानपणी ज्यावेळी मला एखादं पुस्तक मिळायचं त्यावेळी मी असं समजून घ्यायचो की आज हे पुस्तक आपल्याला मिळालंय, कदाचित पुन्हा मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आज आत्ताच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. ही अद्भुत स्मरणशक्ती आहे, तिची अफाट बुद्धिमत्तेची क्षमता आहे, ती परिस्थितीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःमध्ये घडवली, ही सगळ्यात महत्वाची. त्यामुळं बऱ्याच वेळा लोक जी कारणं सांगतात मला सबबी वाटतात. आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत गरीब परिस्थितीत येऊन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जात असतील आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा स्वतःच्या नावाचा गौरवानं उल्लेख करायला लावत असतील तर परिस्थिती आम्हाला घडवते, ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही गरीब आहात, वाईट वाटायचं काहीच कारण नाही. उत्तम गरीब आहात ना, उत्तम. ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. तुम्हाला बुद्धी कमी आहे, चांगला आहे. विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या कमतरतांना आम्ही बलस्थान बनवलं म्हणजे कुठलंही यश आम्हाला मिळवता येतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कमतरतांवर रडत नाही तर कमतरतांचं बलस्थानात रूपांतर करून लढत राहणं हा यशस्वी माणसाचा सर्वोत्तम गुण आहे, ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एक ध्येय ठरवा, जे काही असेल ते, आणि ते ध्येय ठरवलं की मग अविरतपणे त्या ध्येयाचा पाठलाग करणं. तुम्ही मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. त्याला सांगावं दाखवत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते पण मनभर साखर फस्त करते. मग एवढीशी मुंगी जर स्वतःचं ध्येय गाठत असेल तर आम्हाला अडचण काय आहे? सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्यात यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सातत्य आणि चिकाटी. एकदा जर तुमचं ध्येय ठरलं असेल तर त्या ध्येयाचा सातत्यानं चिकाटीनं पाठपुरावा करणं हे यशाचं सगळ्यात महत्वाचं गणित आहे. पाण्याचा एक थेंब अविरतपणे कोसळत असतो एखाद्या पत्थरावर, सतत सतत सतत, पण वज्रासारख्या कठीण पत्थराला सुद्धा तो पाण्याचा थेंब भेट पाडतो. हे सामर्थ्य त्या पाण्याच्या थेंबाचं नाही, त्या सातत्याचं आहे. सतत सतत सतत. तुम्हाला माहितीये जगातली सगळ्यात लांब नदी कुठली? जगातली सगळ्यात लांब नदी ॲमेझॉन. पण ह्या ॲमेझॉन नदीचा उगम एका थेंबाने होतो आणि जिथं उगम होतो तो एक थेंब दर 7 सेकंदांनी पडतो. अनादी काळापासून, हजारो वर्षापासून याच्यात अजिबात बदल झाला नाही. ॲमेझॉन नदीच्या उगमाजवळचा थेंब दर 7 सेकंदांनी पडतो. सातत्यानं चिकाटीनं अविरत 7 सेकंदांनी पडणारा थेंब हे सातत्य हजारो वर्ष बदललेलं नाही. म्हणून ॲमेझॉन नदी आज जगातली सगळ्यात लांब नदी झाली आहे, हे लक्षात घ्या. सातत्य फार महत्वाचं आहे, पण सातत्याच्या आधी सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. हल्ली माणसं सुरुवातच करत नाही. करतो की, बघतो की, मग जरा जाऊ द्या ना 2 दिवस, मग परीक्षा आल्यावर करेन ना. ही माणसं आयुष्यात काहीच करू शकत नाही. सुरुवात फार महत्वाची, सगळ्यात महत्वाची. एक सत्करस्थ एका डोंगराच्या पायथ्याला उभा होतो, वेळ रात्रीची.
त्याला विचारलं का रे, का थांबलाय? म्हणला डोंगर चढायचंय. मग चढणं अडचण काय आहे? नाही, अंधार आहे, दिसत काही नाही, चढणार कसा? म्हणलं ठीक आहे. मग त्याला हातातला कंदील दिला, हा कंदील घे, आता जा. तो म्हणला ठीक आहे. मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला गेलो. तो सद्ग्रस्त तिथंच, हातात कंदील तसाच. म्हणलं काय रे, डोंगरावरनं जाऊन आलास का काय? म्हणला नाही, गेलोच नाही, रात्रभर इथंच आहे. अरे गेला का नाही? म्हणला अंधार होता ना. आणि मग कंदील दिला होता ना. हो दिला होता कंदील, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश होता, मला तर 3 किलोमीटर वर जायचं होतं. अरे बाबा, तू सुरुवात तर कर, प्रकाश आपोआप तुझ्या बरोबर आला असता. माणसं पुतळ्यासारखी जागेवर उभा राहतात, प्रकाशाची वाट पाहतात. तुम्हाला प्रकाश द्यायला बाहेरून कुणी येणार नाही, तुमचा प्रकाश तुम्हालाच निर्माण करावा लागेल. ही जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुरुवात करा, मग सगळं जग तुमच्या यशासाठी तुमच्या पाठीशी उभं राहील. पण सुरुवात करणं हे तुमचं काम आहे, सगळ्यात महत्वाचं. आता माणसांची सुरुवात का होत नाही? तर त्यांना निर्णयच घेता येत नाही. मी अशी असंख्य माणसं बघितली, निर्णयच घेत नाही. का? विचार चाललाय, विचार चाललाय. ती हयातभर विचारच करत बसतात, निर्णयच घेत नाही. निर्णय घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निर्णय घ्या. काही निर्णय घ्या. काही लोक निर्णय चुकेल या भीतीने निर्णय घेत नाही. अडचण नाही ना, निर्णय चुकला तर अनुभव देईल आणि निर्णय बरोबर आला तर यश देईल, नुकसान काहीच नाही. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मानवाचं नाव काय? कुणी पाय ठेवला चंद्रावर पहिल्यांदा? नील आर्मस्ट्रॉंग. पण मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? याचं उत्तर आहे नाही. नासानं चंद्रावरची जी योजना बनवली त्या दोघं सामील होते. त्यातला एक होता मुख्य पायलट एडविन सी अल्डारिन आणि त्याचा सहाय्यक होता नील आर्मस्ट्रॉंग. एडविन सी अल्डारिन अमेरिकेचा वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता, म्हणून प्रमुख पायलट म्हणून त्याची नेमणूक केली होती. आणि त्याच्या हाताखाली अमेरिकन नौदलात असणारा नील आर्मस्ट्रॉंग गेला होता. अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस स्टेशनवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. हा संदेश आल्याबरोबर एडविन सी अल्डारिन पुढंच आला. पण चंद्रावर पाऊल ठेवायच्या अगोदर त्याच्या मनात प्रश्नाचं थैमान माजलं. मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी वातावरणात भरगटलोच तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी मरूनच गेलो तर? त्याच्या मनातला हा गोंधळ चालू असतानाच स्पेस स्टेशनवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि सहाय्यक पायलट असलेला नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला. आणि जगाच्या इतिहासात चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग प्रसिद्धीत झाला. खरं तर येणार कोण होता? एडविन सी अल्डारिन. पण तो गोंधळच करत बसला, विचारच करत बसला, होईल का नाही होईल का. दुसरा नंबर मारून गेला. फार विचार करत बसू नका, ठरवा पटकन, निर्णय घ्या, कामाला लागा. एक लक्षात घ्या, यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण पटकन निर्णय घ्यायचा, पटकन कामाला लागायचं, हे सगळ्यात महत्वाचं. क्षमता तुमच्यात आहेच, असं कधीच होत नाही की तुमच्यात क्षमता नाही. काही ना काही आहेच, हे पहिले लक्षात ठेवा. काय आहे ते शोधा, त्याचा विकास करा, ध्येय ठरवा, ध्येयाच्या प्रवासावर निघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदा ध्येय ठरलं ना, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती मेहनत, परिश्रम आणि कष्ट. तुमच्याकडे एक वेळ बाकी कुठलेही गुण नसतील, पण तुमची कष्ट करायची तयारी असेल तर वाटेल ते यश तुम्ही मिळवू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. यशाला शॉर्टकट नाही. जगाच्या पाठीवर असा कोणच जन्माला आला नाही की ज्याला सगळं आयतं मिळालंय, त्याला काहीच करावं लागलं नाही. शांत समुद्र उत्तम खलाशी कधीच तयार करू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमची खडतर परिस्थितीच तुमच्यातल्या उपजत क्षमता बाहेर काढत असते, पण तुमची उत्तम परिस्थिती तुमच्यात असणारे गुणही बाहेर येऊ देत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे खडतर परिस्थितीतच तुमचा कस लागतो, संकटातच तुमचे गुण बाहेर येतात, अडचणीतच तुमच्या क्षमता तुम्हाला नव्यानं गवसतात. यश तेव्हा मिळवता येतं
कष्ट, परिश्रम ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फक्त हे तुम्हाला वाटलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय, आपण सगळे विद्यार्थी आहात. तुम्हाला सतत आई सांगत असेल अभ्यास करा, तुमचे वडील म्हणत असतील अभ्यास करा, पण मी वारंवार पालकांना सांगतो की मुलांना अभ्यास करा असं सांगूच नका. पहिल्यांदा त्यांनी अभ्यास का करायचा आहे हे त्याला समजावून सांगा. त्याला एखाद्या अत्यंत गरीब वस्तीत घेऊन जा, तिथल्या गरीबचं दर्शन त्याला घडवा, तिथल्या माणसांचं परिस्थिती अभावी होणारं खच्चीकरण त्याला दाखवा आणि त्याला एवढंच सांगा, ही अशिक्षित आहे, ही अडाणी आहे, ही शिकलेली नाहीत म्हणून ही अशी आहेत. आणि एखाद्या उत्तम बंगल्यात त्याला घेऊन जा आणि त्याला सांगा, हा एवढा मोठा झाला याचं कारण हा शिकला हे लक्षात घे. तुला ते व्हायचं आहे का तुला हे व्हायचं आहे याचे अनुभव त्याला प्रत्यक्ष द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं स्वतंत्र एक विलक्षण मोठं घर बांधलं, ज्याला नाव दिलं राजगृह. आत गेल्यावर त्यांचा दिवाणखाना ऐश्वर्याची लयलूट करणारा होता. थुई कारंजे तिथं होते, अत्तर फवारली जायची, रेशमी पडदे होते, संपत्तीची अफाट लयलूट त्या दिवाणखान्यात होती. कुणी यामाने बघत राहावं इतका ऐश्वर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवाणखान्यात उभा केलं होतं. पण त्यांची स्वतःची राहण्याची खोली, त्यांचं स्वयंपाकघर हे झोपडीपेक्षा अत्यंत वाईट परिस्थितीत होतं. माणसं यायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो ऐश्वर्य संपन्न दिवाणखाना बघायची, त्यांची स्वतःची झोपण्याची खोली बघायची आणि प्रश्न विचारायची, बाबासाहेब की आपली स्वतःची खोली इतकी साधी झोपडीसारखी आणि हा दिवाणखाना मात्र एवढा ऐश्वर्य संपन्न असत का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझे बांधव मला इथं भेटायला येते. हा ऐश्वर्य संपन्न दिवाणखाना एवढ्यासाठी की आपल्यातलाच एक जण शिक्षणाच्या बळावर किती ऐश्वर्य कमवू शकतो हे त्यांना दिसावं म्हणून हा दिवाणखाना आहे. आणि ही तुमची राहण्याची साधी खोली, ज्या परिस्थितीतनं मी आलो त्या परिस्थितीत आजही माझे हजारो बांधव आहेत याचं मला विस्मरण घडू नये म्हणून मी आजही त्या साध्या झोपडीमध्ये राहत असतो. आमच्या मुलांना या दोहोंचं दर्शन घडलं, दोहोंचं दर्शन. आम्ही ज्यावेळी एखादं घर बांधतो, घरावर स्वतःच्या नावाची पाटी लावतो, नितीन बानुगडे पाटील, आणि स्वतःच्या नावाखाली काय लिहितो, 100 एकरचे बागायतदार. स्वतःच्या नावाखाली पाटीवर काय लिहितो, 80 तोळे सोन्याचे मालक. स्वतःच्या नावाखाली काय लिहितो, 80 गायींच्या गोठ्याचे मालक. स्वतःच्या नावाखाली काय लिहितो, 70 कंपन्यांचे मालक. काय लिहितो, काही लिहित नाही. यापैकी आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MSc B.Ed, आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MBBS, आम्ही आमच्या नावाखाली लिहितो BE. आमच्या नावाला शोभा, आमच्याकडे किती संपत्ती आहे याच्यावर नसते, आमचं शिक्षण किती, आमचं ज्ञान किती याच्यावर आमच्या नावाला किंमत प्राप्त होते. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पैशाच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान कमवू शकत नाही, गायींच्या गोठ्याच्या बळावर तुम्ही ज्ञानवंत होऊ शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं विकत घेऊ शकता, ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन विकत घेऊ शकता. त्यामुळे ज्ञानासारखी दुसरी श्रीमंती नाही हे एकदा आमच्या विद्यार्थ्यांच्या मनावर आम्हाला ठसवता आलं पाहिजे, तेव्हा निश्चितपणे आमचे विद्यार्थी घडतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती क्षमता त्याच्यात आहे, निश्चित आहे, आणि ही ताकद फक्त आम्ही द्यायला हवी. अडचण काय आहे की आमच्या ताकद असून आम्ही त्याला जाणीव करून देत नाही, ही अडचण आहे. म्हणजे आमच्या घरातलं वातावरण बघा, म्हणजे आमचा मुलगा नवं काय करायला गेला की गाढवा गप बस. खच्चीकरण कसं असतं, या जगात दुसरा कुणीही आपला पराभव करू शकत नाही. या जगात फक्त आपणच आपला पराभव करू शकतो. या जगात दुसरा कुणीच आपल्याला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त आपणच स्वतःला विजयी करू शकतो. स्वतःच्या सामर्थ्यांची ती जाणीव करून द्यायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आम्ही आमच्या पोरांना गाढवा म्हणतो खरं, पण जगातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाढवानीच लावलेत हे पहिलं लक्षात घ्या. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज
या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला सरळ डोंगरात सोडून द्यायचे. या गाढवामध्ये जन्मजात अलौकिक गुण आहे, अत्यंत जवळचा रस्ता शोधून काढणं. गाढव डोंगरात सोडलं की मावळे त्याच्या मागं आवाजाच्या दिशेला जायचे. गाढवानं शोधलेला रस्ता हा अत्यंत जवळचा रस्ता असायचा. महाराष्ट्रात आज मिती 65 घाट आहेत आणि 65च्या 65 घाट गाढवानी शोधलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही ज्यावेळी आमच्या मुलाला गाढव म्हणतो त्यावेळी त्याच्यात सुद्धा असा एखादा अलौकिक गुण असतो, हे पहिलं डोक्यात राहू द्या. पण ज्यांची मुलं खरंच जिल्हा प्रमुख होतात, ज्यांची मुलं कलेक्टर होतात, त्यांच्या घरातलं वातावरण आम्ही कधी बघितलंय का? मुलं पुढे जातात. नवजात बाळ दिलं तर त्याला हवं ते घडवता येतं, पण तरी आमची मुलं घडत नाहीत का? आजूबाजूचं वातावरण, त्याच्यावर होणारे संस्कार, परिस्थिती, या सगळ्याचा समुच्चय त्याच्या वर्तनावर होत असतो. हे सगळ्यात महत्वाचं. ज्यांची मुलं कलेक्टर, जिल्हा पोलीस प्रमुख, त्यांच्या घरातलं वातावरण कधी बघितलंय? तो मुलगा कपडे न घालताच नागडा उघडा घरातनं फिरत असतो. आई त्याला चिडत नाही, रागवत नाही. आई म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या बाळाला प्रश्नच पडतो, शर्ट नाही, चड्डी नाही, आई म्हणते सुंदर दिसता. तेव्हा ताई खरंच? अहो बाळ, कपडे न घालता एवढे सुंदर दिसतात, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरग पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो बाळ, चड्डी घातल्यावर सुंदर दिसतात, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरग पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो कपडे घातल्यावर सुंदर दिसतात, जराशी पावडर लावली, थोडासा भांग पाडला, किती छान दिसाल. पोरग पळत जातं, पावडर लावतं, भांग पाडतं. आई आता कसा दिसतो? अहो प्रश्नच नाही. थोड्यात बोड्या, बाबा बाबा मी अहो अख्ख्या सांगलीत तुमच्या इतकं कोण देखणं नाही. त्या पोरला हुरूपच येतो. ते आजोबा आजोबा आजोबा. कलेक्टर, जिल्हा कलेक्टरच तुम्ही. अहो पोरग लगेच कलेक्टर होतं, अडचण काय? प्रेरणा तर द्या, प्रोत्साहन तर द्या. त्याला सांगा ना, आहे तुझ्या, चल सुरू तर कर. राज्य तलवारीच्या पात्यावर नाही, कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिली, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. गाढवा म्हणायलाही तेवढीच ऊर्जा जाते आणि उत्तम सर्वोत्तम म्हणायलाही तेवढीच ऊर्जा जाते. मग गाढवा म्हणण्यापेक्षा खूप छान म्हणायला अडचण काय जाते? हे जाणीवपूर्वक काही गुण आम्ही आमच्यात निर्माण करून ठेवले पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल, एडिसन हा जन्मता बहिराव, पण त्याच्या आईला वाटायचं की माझ्या मुलानं शिकावं. आणि या बहिऱ्या असलेल्या आणि बहिरा असल्यामुळेच थोडा मतिमंद सारखा वाटलेल्या या एडिसनला आईनं हट्टानं शाळेत घातलं. एडिसन छोट्या शाळेत जायला लागला, पण शिक्षक जे शिकवतायत ते ऐकूच येत नसल्यामुळं ग्रहण करायचा काही विषयच नाही. काही दिवस असेच गेले, पण या एडिसनला काही जमेना, त्याच्यावर काही परिणामच होईना. शेवटी एके दिवशी शाळा सुटल्यानंतर एडिसन शाळेतनं बाहेर पडला, त्यावेळी त्याच्या शाळेतल्या बाईनी त्याच्या जवळ एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं, आईला नेऊन घरी दे. एडिसन शाळेतून घरी पोहोचला. घरी पोहोचला, आईनं विचारलं, कसा गेला रे दिवस? आजची शाळा खूप छान. आणि त्याच वेळी एडिसन म्हणला, आई पण आमच्या बाईनी तुझ्यासाठी एक चिठ्ठी दिली, बघू बरं. आणि एडिसननं ती पाकिटात असलेली चिठ्ठी आपल्या आईच्या हातावर ठेवली. एडिसनच्या आईनं ती चिठ्ठी काढली, तर त्याच्या शाळेच्या बाईने असं लिहिलं होतं की तुमच्या मुलाला जगातला कुठलाही शिक्षक शिकवू शकत नाही. तुमच्या मुलाची शिकण्याची पात्रताच नाही, तो या जन्मात तरी शिकू शकणार नाही. आम्ही त्याला शिकवू शकत नाही, सबब तुमच्या मुलाला तुम्ही उद्यापासून शाळेत पाठवू नये. ती चिठ्ठी वाचली आणि एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू सुटला. पण एडिसनला तो दिसणार नाही याची काळजी तिनं घेतली. एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय का आमच्या मॅडमनी? तशी एडिसनची आई म्हणाली, अरे तुझ्या मॅडमने या चिठ्ठीत लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातली त्याची मित्रमंडळी त्याच्यापेक्षा खूप माग आहेत. त्यांच्या बाकीच्या मुलांनाच आम्हाला आधी तयार करावं लागेल, शिकवावं लागेल, तेव्हा ते कुठेतरी एडिसनच्या बरोबरीला येतंय. आता तुमच्या एडिसनला इतकं येतंय की त्याला तुर्त शाळेत पाठवण्याची आवश्यकता नाही. आम्ही आमच्या वर्गातल्या मुलांना आधी
हुशार करतो आणि मग तुम्हाला निरोप देतो, मग तुम्ही एडिसनला बोलवा. इतका तुमचा एडिसन हुशार आहे. एडिसन म्हणला, आई खरंच? म्हणले हो. मग आता मी उद्यापासून शाळेत नाही जायचं? म्हणजे नाही, आजपासून तू घरीच शिकायस. आणि त्या आईनं आपल्या इवल्याशा एडिसनला घरीच शिकवायला सुरुवात केली. तो एडिसन बहिरा असलेला, मतिमंद असलेला, तो इतका शिकला की सगळ्यात जास्त शोध या एडिसनच्या नावावर आहेत. सगळ्यात जास्त. 40 वर्षानंतर जेवढी एडिसनची आई मृत्यू पावली, त्यावेळी तिची खोली साफ करायला म्हणून एडिसन तिच्या खोलीत गेला. आपल्या आईची ट्रंक त्यानं त्यावेळी उघडली आणि त्या आईच्या ट्रंक मध्ये 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या बाईने दिलेलं ते पत्र तसंच होतं. एडिसनच्या हाताला ते लागलं. एडिसननं वाचायला सुरुवात केली. त्याच्या शाळेतल्या बाईने लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या लायकीचा नाही. त्याला जगातला कुठलाच शिक्षक शिकवू शकत नाही. तो कधीच शिकूच शकत नाही. त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. ती चिठ्ठी वाचतानाच एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओखळत राहिले. बाईनी हे असं लिहिलं होतं आणि आईनं मात्र सांगितलं की एडिसन तू खूप हुशार आहेस. तुम्ही कसे आहात याला महत्व नाही, तुम्ही स्वतःकडे कसे पाहता हे फार महत्वाचं आहे. विल्मा रुडॉल्फ नावाची वेळे अगोदर जन्माला आलेली मुलगी, लहानपणीच तिला पोलिओ झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं ही स्वतःच्या पायावर कधी उभाच राहू शकत नाही, चालायचं तर लांबच. पायच नव्हे, या विल्माचा जीवच मोडून पडल्यासारखं झालं. ती आईला विचारत राहिली, आई मी खरंच उभा नाही राहू शकणार? आई म्हणली, का नाही? उभा राहशील? अगं पण ते डॉक्टर सांगत होते. त्या डॉक्टरांचं काय ऐकते, त्यांना काय कळतं? मी सांगते ना, तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. नुसती राहशीलच नाही, चालशीलच नाही, पळशील. विल्मा तू पळशील. आणि या आईनं आपल्या पोरीवर मेहनत करायला सुरुवात केली. उभा राहशील तू. 2 वर्ष तिच्या मनावर संस्कार करत राहिली, उभा राहशील तू. आणि 2 वर्षानंतर ही विल्मा रुडॉल्फ कुबड्यांवर स्वतःच्या पायावर उभा राहिली. आईनं सांगितलं चालशील तू. कुबड्यांचा आधार घेत चालायला लागली. वयाच्या 12व्या वर्षी तिने हातातल्या कुबड्या फेकून दिल्या आणि ती स्वतःच्या बळावर चालायला लागली. वयाच्या 14व्या वर्षी ती पळायला लागली आणि वयाच्या 16व्या वर्षी तिने ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला आणि पहिलं कांस्य पदक मिळवलं. आणि 1960च्या ऑलिम्पिक मध्ये तिने ऑलिम्पिक मध्ये 3 सुवर्ण पदके मिळवली. वाऱ्यासारख्या पळणाऱ्या त्या विल्मा रुडॉल्फकडे बघून कुणालाही खरं वाटलं नाही की ही पोलिओमुळे अपंग आहे. तुमची जिद्द, तुमची चिकाटी तुम्हाला हवं ते घडवून देते. फक्त उरात ती जिद्द हवी, उरात ती चिकाटी हवी, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आपण काही व्हा, कुठलंही क्षेत्र निवडा, ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात जा. आणि तसं जर जमलं नाही तर ज्या क्षेत्रात जाल त्याला आवडीचं बनवा, मग यश आपोआप कमावता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना उद्याच्या तुमच्या या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.